नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. मोदी हे देशातील सर्वात कमजोर पंतप्रधान आहेत अशा प्रकारचा दावा भारताचे आइन्स्टाईन आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी केलेला आहे. अमेरिकेने H1B व्हिसाच्या संदर्भात जे नवे नियम लागू केलेले आहेत त्याच्यानंतर राहुल गांधी यांची ही टिप्पणी आलेली आहे. ज्यांच्या खानदानाच्या सत्ताकाळामध्ये या देशाच्या तरुणाईला असं वाटायला लागलं की आपलं टॅलेंट इथे सडतंय, या देशामध्ये आपलं काहीही भलं होणार नाहीये, या देशामध्ये एखादी नवी कंपनी निर्माण करण्यापेक्षा अमेरिकेचा H1B व्हिसा घेऊ, तिथे जाऊ आणि तिथे जाऊन स्थायिक होऊ, ही मानसिकता ज्यांच्या काळात निर्माण झाली त्यांच्या कर्तृत्वाचा जोपर्यंत उहापोहा आपण घेत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही की कमजोरी ही नेमकी काय भानगड असते. H1B व्हिसाच्या संदर्भात अमेरिकेचं जे नवं धोरण आहे, जे नवे नियम आहेत, त्याच्यामुळे देशामध्ये गदारोळ माजला. कारण या व्हिसासाठी $1,00,000 फी अमेरिकेने आकारली. हा आकडा इतका मोठा आहे की या देशामध्ये खळबळ निर्माण होणं खूपच स्वाभाविक आहे. $1,00,000 म्हणजे जवळजवळ 88 लाख रुपये, म्हणजे सर्वसामान्यांना न परवडणारी ही सगळी रक्कम आहे. परंतु या नियमांच्या संदर्भात जसा जसा तपशील बाहेर येऊ लागला त्याच्यानंतर हे वातावरण थोडंसं शांत झालं. कारण ही जी फीज लागू करण्यात येणार आहे ती ज्यांच्याकडे आधीच व्हिसा आहे अमेरिकेचा त्यांना ही फी लागू करण्यात येणार नाही आहे. या व्हिसाच्या नूतनीकरणासाठी सुद्धा $1,00,000 तुम्हाला भरावे लागणार नाही आहेत. ही रक्कम भरावी लागणार आहे त्या लोकांना जे H1B व्हिसासाठी नव्याने अर्ज करणार आहेत. जी मंडळी H1B व्हिसा घेऊन अमेरिकेमध्ये राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करणार आहेत त्यांना मात्र या फीमधून सूट देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये संरक्षण आहे, याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी आहे, याच्यामध्ये आरोग्य आहे. काही क्षेत्रांना सूट देण्यात आलेली आहे आणि त्याचा फायदा भारतीयांना मिळण्याची शक्यता निश्चितपणे आहे. ज्या अटींमुळे या देशामध्ये गदारोळ माजला त्यातली एक महत्त्वाची अट होती की ज्यांच्याकडे H1B व्हिसा आहे आणि जे सध्या अमेरिकेच्या बाहेर आहेत त्यांनी 24 तासामध्ये अमेरिकेमध्ये परत यावं. म्हणजे जे लोक सुट्टीवर मायदेशी गेलेले आहेत, भारतात गेलेले आहेत, त्यांचं धाबं दणाणणार अशा प्रकारचा हा नियम होता. लोकांनी घाई गडबड करून तिकीट बुक केल्या आणि अमेरिकेमध्ये परतण्याची तयारी केली. परंतु नंतर व्हाईट हाऊसने उघड केलं की अशा प्रकारचा कोणताही नियम नाही आहे. 24 तासानंतर जरी तुम्ही परत आलात तरी काहीही हरकत नाही आहे. H1B व्हिसाबाबत नवे नियम जाहीर झाल्यानंतर भारतामध्ये अनेक लोकांनी गदारोळ करायला सुरुवात केली. नेमका हा गदारोळ कशासाठी आहे हे कळायला मार्ग नाही आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प हे काही भारताचे पंतप्रधान नाही आहेत, ते आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि आपल्या देशाचं रक्षण होईल किंवा आपल्या देशाचं हित साध्य होईल अशा प्रकारचे निर्णय घेणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांना असं जर वाटत असेल की H1B व्हिसाचा वापर अशा प्रकारे व्हावा तर तो तशाच प्रकारे झाला पाहिजे. हा व्हिसा घेऊन कोणी यावं, किती जणांनी यावं आणि त्याच्यासाठी नियम कोणते असावे हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे ट्रम्प यांना आहे आणि त्यांच्या राष्ट्राचं हित कशात आहे हे त्यांना कळतं. म्हणून काही क्षेत्रांना या फीजमधून सूट देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांवर जे लोक काम करणार आहेत आणि त्याच्यासाठी H1B व्हिसा घेऊन अमेरिकेमध्ये येणार आहेत त्यांना पूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे. आणि ट्रम्प यांचा हा अधिकार आहे कारण ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, ते भारताचे पंतप्रधान नाही आहेत, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणजे एका बाजूला आपण आग्रह धरायचा की भारताची भूमिका काय असेल हे भारत ठरवणार, भारताचे नेते ठरवणार, अमेरिकेने त्याच्यामध्ये लुडबुड करायची नाही. आम्हाला जर रशियाशी संबंध ठेवायचे आहेत तर आम्ही ठेवणार, आम्हाला जर रशियाकडून तेल विकत घ्यायचे आहे तर आम्ही ते विकत घेणार, अमेरिकेने आम्हाला सांगायचं नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण आग्रह धरायचा की H1B व्हिसाच्या संदर्भात जे नियम आहे ते भारताच्या हिताचं रक्षण करणारे हवे, ते भारताचं हित लक्षात घेऊन अमेरिकेने आखायला हवे. तर ते काही होणार नाही आहे. भारतीयांना जर असं वाटतं की अमेरिकेचा जो विकास रथ आहे तो भारताच्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही आहे तर भविष्यामध्ये अमेरिकेला ही फी रद्द करावी लागेल. परंतु अमेरिकेने काय करावं, अमेरिकेने कोणते नियम आखावे हे सांगणारे आपण कोण? H1B व्हिसाच्या संदर्भात अमेरिकेचे नवे नियम जाहीर झाल्यानंतर अमेरिकेचे एक भौतिकशास्त्रज्ञ आहेत मिचिओ काकू याने एक विधान केलेलं आहे. ते असं म्हणतात की H1B व्हिसाशिवाय अमेरिका कोसळेल. हे काकू तेच आहेत ज्यांनी काही काळापूर्वी असं विधान केलं होतं. तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. ते असं म्हणाले होते की H1B व्हिसा हे अमेरिकेच्या हाती असलेलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि गोपनीय असं शस्त्र आहे. या शस्त्राचा वापर करून अमेरिकेने जगभरातील टॅलेंट अमेरिकेकडे आकृष्ट केलेला आहे आणि या टॅलेंटमुळे अमेरिका महासत्ता बनलेली आहे. ते काकू आता म्हणतात की H1B व्हिसा जर अमेरिकेने रद्द केला किंवा असे काही नियम आखले की हा व्हिसा कमी प्रमाणात उपलब्ध होईल तर अमेरिका कोसळेल. आता भारतामध्ये लोकांना संताप येतोय त्याचं कारण सुद्धा आहे. कारण H1B व्हिसाचा सगळ्यात जास्त लाभ घेणारा जगातला कोणता देश असेल तर तो भारत आहे. 71% भारतीयांनी या व्हिसावर अमेरिकेमध्ये प्रवेश मिळवलेला आहे आणि बाकी 29% जगातील अन्य देशांचे लोक आहेत.
आता अमेरिकेने H1B व्हिसावर $1,00,000ची फी आकारल्यामुळे आता भारतीयांना अमेरिकेमध्ये नोकऱ्या मिळणार नाहीत. अशा प्रकारे युक्तिवाद करून जे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या घालतायत, त्यांनी मोदींना शिव्या घालण्याचं काही कारण नाही आहे. कारण अमेरिकेमध्ये भारतीयांना नोकऱ्या उपलब्ध करून देणं ही काही मोदींची जबाबदारी नाही आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची जबाबदारी आहे की त्यांनी देशामध्ये भारताच्या टॅलेंटला वाव द्यावा आणि भारताच्या टॅलेंटचा उपयोग या देशाच्या विकासासाठी होईल अशा प्रकारचा प्रयत्न करावा. जर मोदी ते करत नसतील तर मोदींना निश्चितपणे शिव्या घातल्या पाहिजेत, तर मोदींना निश्चितपणे देशाचा कमजोर पंतप्रधान म्हटलं पाहिजे. देशातले तमाम तज्ज्ञ एका विषयावर एकमत होताना दिसतात आणि तो विषय कोणता? या देशाचं सगळ्यात मोठं नुकसान जर कशामुळे झालं असेल तर ते ब्रेन ड्रेनमुळे झालं आहे. भारतामध्ये टॅलेंटची कधीच कमतरता नव्हती, परंतु जे टॅलेंट भारतामध्ये निर्माण होतं ते भारतामध्ये टिकत नाही. असे लोक बाहेर जातात आणि बाहेर जाऊन आपलं नशीब आजमावतात. कारण काँग्रेसच्या सत्ताकाळामध्ये या देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं की पैसा कमावणं, उद्योगाची निर्मिती करणं हे जणू पाप आहे. काँग्रेसने या देशामध्ये लायसन्स राज अंमलात आणलं आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला, त्या उद्योगपतींना झाला जे उद्योगपती काँग्रेसची तळी उचलत होते, जे उद्योगपती काँग्रेसची तिजोरी भरत होते. सर्वसामान्य जो तरुण आहे त्याला असं वाटायला लागलं की या देशामध्ये आपलं काही भलं होणार नाही आहे आणि या देशामध्ये आपलं टॅलेंट वाया जाऊ शकतं. आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये ज्या बड्या कंपन्या आहेत त्या बड्या कंपन्यांचे म्हणजे जवळजवळ 80% बड्या कंपन्यांचे जे CEO आहेत ते भारतीय आहेत. सत्या नडेला आहेत, सुंदर पिचाई आहेत, इंदिरा नुई आहेत. हे सगळे लोक अमेरिकेमध्ये गेले, अमेरिकेमध्ये मोठे झाले. अमेरिकेमध्ये ज्या बड्या कंपन्या आहेत त्यांची सूत्र आज भारतीय लोकांच्या हातात आहेत. हे जे ब्रेन ड्रेन आहे ते नेमकं कोणाच्या काळात झालेलं आहे? हे काँग्रेसच्या काळात झालेलं ब्रेन ड्रेन आहे. कारण त्यांना असं वाटत होतं की काँग्रेसच्या सरकारमध्ये मुठभर लोकांची फक्त धन होत राहणार, आपल्याकडे कोणाचं लक्ष जाणार नाही, आपलं टॅलेंट इथे काही फार उपयोगी पडणार नाही आहे. त्यामुळे यांच्या काही पिढ्या, बहुतेक 1 किंवा 2 पिढ्या या विदेशामध्ये गेल्या, अमेरिकेमध्ये गेल्या, तिथे स्थायिक झाल्या आणि अमेरिकेच्या विकासासाठी यांनी हातभार लावला. आता काँग्रेसची मानसिकता तेव्हा जी होती ती आजही आहे. या देशामध्ये उद्योगपती असणं म्हणजे दरोडेखोर असणं असं राहुल गांधींना वाटतं. राहुल गांधी सगळ्यात जास्त शिव्या कोणाला घालतात? शिव्या घालतात अदानींना घालतात, अंबानींना घालतात. कारण ज्यांचं पोटपाणी फुकटच्या पैशावर, भ्रष्टाचाराच्या पैशावर चाललेलं आहे त्यांना उद्योग निर्मिती करणं, उद्योगातून पैसा कमवणं हे पाप वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. राहुल गांधी यांचे पणजोबा या देशाचे पहिले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू. तिथपासून 2014 पर्यंत या देशामध्ये स्टार्टअपची जी संख्या होती ती फक्त 350 होती. नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये या देशाच्या सत्तेची सूत्र हाती घेतली आणि स्टार्टअपवर लक्ष केंद्रित केलं. कशाला केंद्रित केलं? कारण त्यांना वाटत होतं की या देशाची जी तरुणाई आहे त्याच्या टॅलेंटला या देशामध्येच वाव मिळाला पाहिजे. IIT असो, IIM असो, या संस्थांमधून जे तरुण शिकून तयार होतात त्यांना इथे या देशामध्ये संधी मिळाली पाहिजे आणि त्यांच्या टॅलेंटचा वापर या देशात झाला पाहिजे. त्यांनी धोरणं आखली आणि ती धोरणं राबवायला सुरुवात केली. 2014 मध्ये या देशामध्ये 350 स्टार्टअप होत्या. 2016 मध्ये ही संख्या झाली 450 आणि आज 2025 मध्ये ही संख्या 1.25 लाखच्या पलीकडे गेलेली आहे. या देशामध्ये 100 युनिकॉर्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे त्याच स्टार्टअपमधून युनिकॉर्न निर्माण झालेले आहेत. आता युनिकॉर्न ही काय भानगड असते ते आपल्याला माहिती आहे. अशा कंपन्या ज्यांचं बाजार मूल्य $1 अब्ज असतं, भारतीय रुपयांमध्ये 8,800 कोटी. हे सगळं गेल्या 10 वर्षामध्ये इथे निर्माण झालेलं आहे. या देशाच्या टॅलेंटला जे लोक IIT IIM करून बाहेर पडतात त्यांना इथे संधी निर्माण झालेली आहे. त्यांचं टॅलेंट या देशाच्या विकासासाठी वापरलं जात आहे आणि या तरुणांना आज असं वाटतंय की आपलं टॅलेंट इथे सडणार नाही आहे. आपल्या टॅलेंटचा या देशाच्या विकासाला निश्चितपणे उपयोग होईल. आता मी जे तुम्हाला सांगतोय की नरेंद्र मोदी यांनी या देशामध्ये या देशाच्या तरुणाईला संधी उपलब्ध करून दिली. मी तुम्हाला युनिकॉर्नबद्दल पण सांगितलं. या देशामध्ये आज 100पेक्षा जास्त युनिकॉर्न आहेत आणि त्याचे 70% जे फाउंडर आहेत ते IIT IIM मधून आलेले आहेत. म्हणजे हा जो आकडा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अमेरिकेमध्ये असं चित्र आहे की अमेरिकी कंपन्या आहेत आणि त्या सांभाळत आहेत भारतीय तरुण आणि भारतामध्ये असं चित्र निर्माण होत आहे की भारतामध्ये भारतीय कंपन्या निर्माण होत आहेत स्टार्टअपच्या माध्यमातून आणि ते सांभाळणारे जे तरुण आहेत ते IIT IIM मधून बाहेर पडलेले तरुण आहेत. टॅक्सन टेक्नॉलॉजी लिमिटेड ही कंपनी आहे आणि या कंपनीचं काम काय? देशभरामध्ये ज्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा जो तुलनात्मक डेटा असतो तो सगळ्यांना उपलब्ध करून द्यायचा. म्हणजे या कंपनीचं बाजार मूल्य काय आहे, या कंपनीला कोणत्या प्रकारे फंडिंग झालेली आहे, म्हणजे तुम्हाला जी माहिती हवी आहे ती सगळी माहिती. तर या कंपनीच्या डेटाबेसमधून बाहेर आलेली महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो. IIT दिल्लीमधून
जे विद्यार्थी बाहेर पडले त्यांनी देशभरामध्ये 2,500 पेक्षा जास्त कंपन्यांची स्थापना केलेली आहे. आणि IIT मुंबईमधून जे विद्यार्थी बाहेर पडले त्यांनी या देशामध्ये 2,400 पेक्षा जास्त कंपन्या निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे हजारो लाखो रोजगार गेल्या 10 वर्षामध्ये निर्माण करण्याचं काम याच देशातल्या तरुणाईने केलेलं आहे. 100 युनिकॉर्न आहेत, त्याचे 73 जे फाउंडर आहेत ते IITian आहेत. म्हणजे एका बाजूला आपण कंपन्यांची निर्मिती करतोय, दुसऱ्या बाजूला आपण उद्योजकांची निर्मिती करतोय आणि तिसऱ्या बाजूला मुंबई आणि दिल्ली या IITच्या माध्यमातून ज्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत त्या कंपन्यांच्या माध्यमातून काही दशलक्ष रोजगारांची निर्मिती गेल्या 10 वर्षामध्ये झालेली आहे. आणि ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि कंपन्या भारतीय, त्यांचे चालक भारतीय आणि त्याच्यामध्ये काम करणारे जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत ते सुद्धा भारतीय. जे 2014 पर्यंत झालं नाही ते गेल्या 11 वर्षामध्ये कसं काय झालं? हे काय आकाशातून पडलेलं नाहीये. नरेंद्र मोदी यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले. नरेंद्र मोदी यांनी धोरणं निर्माण केली आणि ती धोरणं काटेकोरपणे राबवली. काँग्रेसच्या काळात सुद्धा चांगली धोरणं असायची, परंतु त्यांची अंमलबजावणी कधी व्हायचीच नाही आणि झाली तर ती 50 वर्षानंतर व्हायची. म्हणजे अत्यंत विलंबाने व्हायची, जेव्हा त्याचा काही उपयोग नसायचा. नरेंद्र मोदी यांनी 2016मध्ये स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया हे उपक्रम सुरू केले. या देशामध्ये एखादा जर उद्योग सुरू करायचा तर तो डोक्याला प्रचंड मोठा असा ताप होता. म्हणजे आपण उद्योग करतोय की पाप करतोय अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात निर्माण व्हावी, इतके नियम आणि इतके कायदे होते. नरेंद्र मोदी यांनी या नियमांचं आणि या कायद्यांचं सुलभीकरण केलं आणि सरळीकरण केलं. म्हणजे त्यातला जो गुंता होता तो कमी करून टाकला. ईज ऑफ डुईंग बिझनेस, अर्थात तुम्ही जर धंदा करताय तर तो धंदा करताना तुम्हाला तो सुलभपणे करता यावा, सुरुवात एकदम सोपी व्हावी, याच्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने प्रयत्न केले. स्टार्टअप कंपन्यांना पहिली 3 वर्ष करातून सवलत देण्यात आली. या कंपन्यांची नोंदणी, पेटंटची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीची होती. ती एकदम सरळ सुलभ करून टाकली. एका पोर्टलवर जा, तिथे सगळं नोंदणी वगैरे करून घ्या. पेटंटची जी प्रक्रिया होती ती सुद्धा सोपी केली, ती फास्टॅग सुद्धा केली. म्हणजे ज्यांनी संशोधन केलेलं आहे त्यांना भराभर पेटंट मिळू शकेल आणि उत्पादन भराभर सुरू होऊ शकेल. तुम्हाला एखाद्या उद्योगाची निर्मिती करायची आहे, तुमच्याकडे ते टॅलेंट आहे, तुमच्याकडे ते शिक्षण आहे, तुमची उद्योग निर्माण करण्याची इच्छा आहे, परंतु तुमच्याकडे पैसा नाही आहे, तुम्ही काहीही करू शकत नाही. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ही बाब माहिती आहे. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये सिडबीच्या माध्यमातून 10,000 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. सिडबी म्हणजे काय? सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. या निधीच्या माध्यमातून हा जो निधी आहे 10,000 कोटीचा तो पुढे व्हेंचर फंडना देण्यात यायचा आणि व्हेंचर फंडच्या माध्यमातून तो स्टार्टअपला देण्यात यायचा. आणि याचा जो लाभ आहे गेल्या काही वर्षामध्ये जवळजवळ 9,000 स्टार्टअपने याचा लाभ घेतलेला आहे. ब्रिटिशांनी या देशामध्ये जी शिक्षण प्रणाली निर्माण केली ती अशा प्रकारची होती की या देशामध्ये मोठ्या संख्येने कारकून निर्माण व्हावेत, म्हणजे या देशामध्ये उद्योगपती निर्माण व्हावेत, असा काही शिक्षणाचा ढाचा नव्हता. नीती आयोगाने ही बाब लक्षात घेतली आणि या देशामध्ये अटल थिंकिंग लॅब सुरू केल्या. म्हणजे शाळांपासून तुमच्या मनामध्ये एक संशोधनाची उर्मी निर्माण व्हावी आणि त्या संशोधनासाठी तुम्हाला पर्याप्त साधनं उपलब्ध असावी, म्हणून ही योजना केंद्र सरकारने राबवायला सुरुवात केली आणि त्याचा फायदा सुद्धा होताना दिसतोय. विद्यार्थ्यांची मानसिकता बदलताना दिसते. विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो संशोधनाकडे झुकताना दिसतोय. म्हणजे काँग्रेसने या देशाचं टॅलेंट सडवण्याचं काम केलं आणि मोदी यांच्या काळामध्ये या टॅलेंटचा या देशाच्या उभारणीसाठी, या देशाच्या बांधणीसाठी वापर कसा करता येईल त्याचे प्रयत्न झाले आणि हे प्रयत्न यशस्वी झाले असं आकडे सांगतायत. या देशामध्ये ब्रेन ड्रेनची समस्या किती मोठी होती लक्षात घ्या. IIT आणि IIM मध्ये शिकून जी मुलं टॉपर्स बनायची, म्हणजे चांगले मार्क मिळून उत्तीर्ण व्हायची, त्यापैकी 40 ते 60% लोक या देशाच्या बाहेर जायचे आणि त्यातले बहुतेक अमेरिकेला जायचे. कारण त्यांना माहिती होतं या देशामध्ये आपल्याला कोणतीही संधी उपलब्ध होणार नाही, आपल्याला पैसा मिळणार नाही, आपल्याला पुढे जायला वाव मिळणार नाही. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षामध्ये ते चित्र बदललं आणि काँग्रेसच्या काळामध्ये ज्या टॅलेंटचं लोणचं घालण्याची प्रक्रिया या देशामध्ये सुरू होती ती प्रक्रिया खंडित केली. एक नवा इतिहास घडवला आणि या देशाच्या तरुणाईला दिशा देण्याचं काम केलं. या देशाला 2047 पर्यंत विकसित करण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेलं आहे आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचं काम या देशातील तरुणाई करताना दिसते. तरी सुद्धा मोदी हे राहुल गांधींना कमजोर का वाटतात त्याचं कारण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण मजबूतीची त्यांच्या दृष्टीने जी व्याख्या आहे ती थोडी वेगळी आहे. मजबूत पंतप्रधान म्हणजे कोण? जवाहरलाल नेहरू, ज्यांनी अर्धा काश्मीर पाकिस्तानला बहाल केला. मजबूत पंतप्रधान म्हणजे कोण? इंदिरा गांधी, ज्यांनी बांगलादेशचं युद्ध तर जिंकलं परंतु वाटाघाटीच्या टेबलवर
सगळा विजय पाकिस्तानला बहाल करून टाकला. सिमला करार त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. मजबूत पंतप्रधान म्हणजे कोण? राजीव गांधी, जे श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले होते आणि मानवंदना देणाऱ्या श्रीलंकेच्या एका सैनिकाने त्यांना बंदुकीच्या दस्त्याने हाणलं होतं. मजबूत पंतप्रधान म्हणजे कोण? मनमोहन सिंग, ज्यांच्या काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था ते अर्थशास्त्रज्ञ असून सुद्धा 11व्या क्रमांकावर होती आणि फ्रॅजिल इकॉनॉमी म्हणून भारताची सगळ्या जगामध्ये चर्चा होती. मनमोहन सिंग इतके मजबूत होते की सोनिया गांधी यांच्या घरी ते भेटायला जात आणि सोनिया गांधी त्यांना 2-2 तास बसवून ठेवत असत. ही मजबूतीची व्याख्या राहुल गांधी यांना माहीत असल्यामुळे त्यांना नरेंद्र मोदी हे अत्यंत कमजोर असे पंतप्रधान वाटतात आणि त्यांच्या दृष्टीने ते बरोबरच आहे, कारण त्यांच्या मजबूतीच्या आणि कमजोरीच्या ज्या व्याख्या आहेत त्या जगाच्या विपरीत आहेत. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. आपल्या सर्वांना शारदीय नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आई जगदंबा आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी आणि आनंद ऐश्वर्य प्रदान करो. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करताना आपलं लोकेशन आठवणीने कॉमेंटमध्ये नोंदवा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार आणि धन्यवाद.